चला विनंती असेल जास्त वेळ घेऊ नका, आपण भरपूर वेळ घेत आहे, आपल्याला अनेक मॅचेस कव्हर करायचे आहेत, त्यामुळे विनंती असेल की आपण कुठलाही जास्त वेळ घेऊ नका. आणि सामन्याला सुरुवात होण्याच्या आधी दोन्ही संघांना काही महत्त्वाच्या सूचना मी पुरवण्याचा प्रयत्न करेन की तुमच्या संघामध्ये ऑन फील्ड 12 खेळाडू जर तुम्ही उतरवताय तर तुम्हाला कंपल्सरी तुमचा 12वा खेळाडू हा स्लिपमध्ये ठेवणं गरजेचं असणार आहे. आणि त्याचप्रमाणे पहिल्या 3 षटकामध्ये जर तुम्ही फिल्डिंग करताय तर तुम्हाला फिल्डिंग करत असताना फिल्डिंग करणारी टीमने आयदर तुम्हाला 50+ गोलंदाजाला गोलंदाजी करण्याची संधी दिली पाहिजे, अन्यथा तुम्हाला 50+ खेळाडूला बॅटिंग करण्याची संधी दिली पाहिजे. दोन्ही संघांना हे नियम आहेत, तर आपण याची दक्षता घ्या हीच विनंती असेल. आयदर तो 50+ खेळाडू गोलंदाजी करेल, आयदर तो बॅटिंग करेल पहिल्या इनिंगमध्ये आणि दुसऱ्या इनिंगमध्ये. हो, यावेळेस पहिलाच बॉल उंची भरपूर आहे, झेल खाली क्षेत्ररक्षक येत आहेत, परंतु धावा किती मिळतील त्या म्हणजे फक्त आणि फक्त एक. अकाउंट ओपन झालंय, श्रीगणेश झालंय टीम इंडियन लॉजिस्टिक माफ करा ऐरोली किंग्स या संघाचा खातं उघडले एक या धावसंख्येने. जर आपण पाहिले तर ऐरोली किंग्स या संघाचे संघ मालक आपण पाहतोय आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. जर आपण पाहिलं तर रमन अंकल आपल्याला पाहायला मिळतात, ज्यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा संपन्न होत असताना आपल्याला पाहायला मिळाला. आणि आज संघ मालकाच्या भूमिकेत आपल्याला ते पाहायला मिळतात ऐरोली किंग्स आणि त्याचप्रमाणे इंडियन लॉजिस्टिक. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय हेमंत शिंदे, हा बॉल येते डॉट. 2 चेंडू आणि 1 धावा, अगदी संत गतीचं क्रिकेट सकाळचं सत्र. यावेळेस जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, बॅकफुटला आले, जागा बनवायची होती परंतु चेंडू आला तसा सोडून दिला. कदाचित वाटलं होतं की अवांतरच्या स्वरूपात जाईल की काय, परंतु गोलंदाजाने अगदीच दिशा पकडली होती. हा देखील चेंडू डॉट, राईट आर्म ओव्हर द विकेट हेमंत शिंदे. यावेळी स्टेप आउट होऊन खेळले, डीपमध्ये क्षेत्ररक्षक नक्कीच जातील, फक्त आणि फक्त घोषांकीच्या स्वरूपात धावा मिळतील की काय ते नक्कीच पाहावं लागणार आहे. पंचांचं डिसिजन आणि पंचांचा निर्णय कितपर्यंत येईल त्याची वाट पाहावी लागेल. चला अंपायर आपला निर्णय आमच्यापर्यंत कळवा. अर्थातच 2 धावा मिळतात, 2 या धावसंख्येने टीमचं टोटल 4 चेंडू अखेरीस 3 या आकड्यावरती. 3 ऑन अ रो, 3 धावा. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहे. स्ट्रायकर एंडला बॅट्समन सोमनाथ. हो, यावेळेस मात्र गती कमी ठेवली, बॅट ला चेंडू ब्रश होऊन चाललाय डिक्लेअर झोन मध्ये, एकापेक्षा जास्त काही मिळणार नाही. या स्पर्धेमध्ये पहिला षटकार आला बॅट्समन प्रथमेश शिंदेच्या माध्यमातून, ज्याने टीम जन औषधी या संघाचं नेतृत्व केलं. स्वस्तिक महाराज या संघाच्या गोलंदाजाचा पहिल्या ओव्हरमध्ये पहिल्या चेंडूवरती षटकार लगावला प्रथमेश शिंदे याने. यावेळेस आपण पाहिलं तर फटका फसला, गॅप आहे, गॅप मधून मात्र क्षेत्ररक्षक येत आहेत, फील्ड करतायत, काय घडेल. 2 धावा तर कंप्लीट. आणि आता जर आपण पाहिलं तर तिसऱ्यासाठी प्रयत्न, चेंडू कदाचित हरवलाय मैदानाच्या आतमध्ये. तर जर चेंडू मिळत नसेल आणि जर तुम्ही हात वर केला तर त्या 2च धावा आपण गृहीत धरणार आहोत. म्हणजे या 2 धावा दिल्या जातील, म्हणजे टीमचं टोटल आपण पाहतोय ते म्हणजे 6 या आकड्यावरती. 6 ऑन स्कोरबोर्ड, 6 धावा. पहिलं षटक संपन्न झालं. पहिल्या षटकामध्ये मात्र जास्त धावा येत असताना आपल्याला पाहायला मिळाल्या नाही. खरं तर बॅट्समनचं नक्कीच मन असतं जास्तीत जास्त धावसंख्या काढण्यासाठी, परंतु हेमंत शिंदेने शांत ठेवलं. पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त त्या षटकात 6 धावा आल्यात.
चला विनंती असेल जास्त वेळ घेऊ नका. गोलंदाजी मार्क वरती मोस्ट एक्सपिरियन्स मॅन गिरीश 40+ अप्रतिम खेळाडू. हो यावेळेस मात्र लोअर फुलटस बॉल लवकर पिक केला ऑन साइडला ओव्हर पिच बॉलला पाठवलंय 6 या धावसंख्येसाठी आणि या षटकाराने टीमचं टोटल पुढे सरकतंय तब्बल 11 या आकड्यावरती 11 ऑन स्कोरबोर्ड 11 धावा. तुषार आणि सोमनाथ ही सलामीची जोडी परंतु आता हात खुले करण्याची संधी मिळाली. तुषार याला स्वागत केलं गिरीश औटीचं षटकाराने अगदी जलद गतीने टीमचं टोटल पुढे सरकलं ते म्हणजे 11 या आकड्यावरती दुहेरी अंकात आपल्याला पाहायला मिळतंय. लेफ्ट अराउंड विकेट यावेळेस पुन्हा एकदा फुल टॉस होती अगदीच मिड विकेटच्या क्षेत्रात ते देखील मात्र अपुरं राहतंय ते म्हणजे क्षेत्ररक्षकाच्या विना आणि त्याच्या डोक्यावरून बॉलला पाठवलंय 6 या धावसंख्येसाठी. तुषार सेट ऑन अ फायर बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 षटकार टीमचं टोटल 17 या आकड्यावरती. अगदी धावसंख्येचा डोंगर उभा करायचा आणि तो प्रयत्न आणि त्या प्रयत्नामध्ये मात्र आता यश मिळायला सुरुवात झाली परंतु गोलंदाज कुठे ना कुठेतरी प्रयत्न करेल ते म्हणजे बॅट्समनला थांबवण्यासाठी. 18 धावा. हो यावेळेस मात्र बॅक टू बॅक 3 षटकार एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आजच्या दिवसातील पहिली षटकारांची हॅट्रिक टीम ऐरोली किंग्सच्या माध्यमातून बॅट्समन तुषारच्या बॅटमधून येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक 3 चेंडूवरती 3 षटकार आपल्याला पाहायला मिळतात. अप्रतिम बॅटिंग. तुषार सेट झालाय फायर देखील झालाय यावेळेस फिंगर स्क्रोल केले गतीमध्ये बीट करण्याचा प्रयत्न परंतु लाईन मिस केली. डाव्या स्टिकच्या बाहेर चेंडू रिलीज होते एक्स्ट्राच्या स्वरूपात ऍड होते टीम म्हणजे 1 धाव आणि टीमचं टोटल पुढे सरकतंय ते म्हणजे 25 या आकड्यावरती. अकू टप्प्याचा बॉल तो देखील मात्र हुक केलाय आणि क्षेत्र निवडलं ते म्हणजे स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडचं त्या ठिकाणी तुषारच्या बॅटमधून येतोय पुनश्च एकदा हा षटकार. अप्रतिम फटका 31 धावा. पहिल्या षटकामध्ये जवळजवळ आपण पाहिलं तर धावा कुठे ना कुठेतरी मात्र कमी होत्या परंतु आता दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली तसा मात्र धावांचा डोंगर उभा राहायला सुरुवात झाल्या. तुषार तब्बल 31 धावा आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस मात्र स्टँड अँड डिलेव्हर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. बॅक टू बॅक माझ्या माहितीप्रमाणे 1 चेंडू फक्त वाईड राहिला आणि तो चेंडू जर वाईड नसता तर 5 बॉल 5 चेंडू षटकार लागणारा मात्र पहिला बॅट्समन ठरला असता पण ठरला देखील आहे. कौतुक करावं लागेल तुषारचं. बॅक टू बॅक 5 चेंडूवरती 5 षटकार अगदीच आपण पाहिलं तर मोठमोठे फटकेबाजी आणि आता अंतिमचा बॉल सन्मान देईल का आक्रमण करेल ते नक्कीच पाहावं लागेल परंतु चांगल्या चेंडूवरती प्रहार आणि खराब चेंडूवरती जर आपण पाहिलं तर आक्रमकतेचं रूप धारण केलंय. यावेळेस सन्मान दिला कुठेतरी मात्र लाईन थोडीशी मात्र खाली ठेवली. 1 चेंडू मात्र येतो 1 सिंगल आणि षटकाची होते समाप्ती म्हणजे टीमचं टोटल पुढे सरकते जवळजवळ 2 षटकामध्ये 38 या आकड्यावरती. 38 ऑन स्कोरबोर्ड 38 धावा. व्हॉट बॅटिंग परफॉर्मन्स. तुषार कौतुक करावं लागेल खूप चांगला परफॉर्मन्स. बॅक टू बॅक 5 चेंडूवरती 5 षटकार त्यानंतर अंतिमचा बॉल 1 सिंगल कंप्लीट केली. खरं तर या धावसंख्येची गरज होती. पहिल्या षटकामध्ये हेमंत शिंदेने मात्र शांत ठेवलं. त्या षटकामध्ये जवळजवळ धावा खर्च झाल्या होत्या त्या म्हणजे फक्त आणि फक्त 6 हेमंत शिंदेच्या गोलंदाजीवरती. परंतु आता जर आपण पाहिलं तर जवळजवळ या षटकामध्ये धावा आल्या तब्बल 32 धावा आल्या. कौतुक करावं लागेल म्हणजे टीमचं टोटल 38 या आकड्यावरती. गोलंदाजी मार्क वरती अजित. यावेळेस पण पाहिलं तर टप्पा पडल्यानंतर खाली येणारा चेंडू फ्लाईट दिली धाव मिळेल ती म्हणजे बाईकच्या स्वरूपात 1 सिंगल. एकापेक्षा जास्त काय मिळणार नाही. टीमची धावसंख्या 39. स्ट्रायकर एंडला बॅट्समन तुषार. यावेळेस आपण पाहिलं तर कट केल्या क्षेत्रक्षक या ठिकाणी हेमंत शिंदे थ्रो करतील आणि विकेट या ठिकाणी मात्र मिळते रनआउटच्या स्वरूपात.
खरं तर जो बॅट्समन सेट झाला होता तोच बॅट्समन थेट परतलाय डगआउटच्या दिशेने. बॅट्समन तुषार बॅक टू द डगआउट. न्यू बॅट्समन एंटर झालाय योगेश दळवी. यावेळेस कट करण्याचा प्रयत्न, गलीमधून बॉल जाईल फर्स्ट स्लिपच्या दरम्यान. एक या धावसंख्येसाठी ज्या ठिकाणी घोषांकीच्या स्वरूपात मिळेल ती म्हणजे एक. टीमचं टोटल 40 ऑन स्कोरबोर्ड, 40 धावा. तिसरं शतक मार्गस्थ गोलंदाजी मार्क वरती आपण पाहिलं तर अजित आहे. 3 चेंडू अखेरीस 40 धावा स्कोरबोर्ड वरती सध्याच्या घडीला आपण पाहतोय. यावेळेस फॉलिंग स्वीप अर्थातच मोठा फटका खेचायचा आहे समोरच्या दिशेने. खेळता येत नाहीये. गोलंदाज अनुभवी आहे, एक्सपिरियन्स यावेळेस मात्र वापरला जातोय. अर्थातच जवळजवळ 50+ गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. अजित, कौतुक करावं लागेल अजितचं देखील. म्हणजे जवळजवळ पहिल्या 3 षटकामध्ये 3 50+ असलेले खेळाडूने मात्र आपलं अभिराज्य गाजवलं, गोलंदाजी केली. हो, यावेळेस मात्र अलॉंग द कार्पेटच्या स्वरूपात चेंडूला खेळून काढले. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी डीप लॉंग ऑन रिजन मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. एक धावसंख्येसाठी कॉल, अगदी सहजी सजा. जर आपण पाहिलं तर दुसरी धाव ती देखील कंप्लीट होत्या. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. टीमची धावसंख्या 42, 42 धावा. शेवटचे जर आपण पाहिले तर जवळजवळ शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे. अंतिमचा चेंडू, अंतिमच्या चेंडूवरती देखील प्रयत्न असेल मोठा फटका खेचण्यासाठी. सोमनाथ आहे म्हणजे हरकत नाहीये, काही होऊ शकतं. हो, यावेळेस मात्र गॅप मधून चेंडूला बाहेर पाठवलंय. क्षेत्ररक्षक दैनात आहेत, फीड करतेत. तत्पूर्वी 2 धावा अगदी वेगाने कंप्लीट केल्या जातात. चांगला रनिंग बिटवीन द विकेट. षटकाची होती समाप्ती. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले पहिल्या 3 षटका अखेरीस 44, 44 धावा. नवीन गोलंदाजी मार्क वरती हेमंत. घरची खेळपट्टी, घरचं मैदान. अगदी घरच्या मैदानावरती मात्र एक चांगलं क्रिकेट त्याच्या माध्यमातून खेळलं जाईल. हेमंत आलाय गोलंदाजी मार्क वरती. स्ट्रायकर एंडला योगेश दळवी. व्हेरी फर्स्ट बॉल डाऊन द लेग स्टंप. पंचांचा इशारा येतोय, अर्थातच वाईड आहे. अतिरिक्त धाव बॅड होतं. टीमच्या टोटल मध्ये 45 धावा. योगेश दळवी आहे स्ट्रायकर एंडला. या खेळाडूची ओळख जर आपण पाहिली तर मुंबई पासून ते अगदी नवी मुंबई पर्यंत असलेला हा खेळाडूची ओळख. आणि त्याचप्रमाणे क्रिकेट या परिभाषेत जर आपण पाहिलं तर अप्रतिमरित्या क्रिकेट ज्याने गाजवलं. पूर्वार्ध काळ नक्कीच आपण त्याचा आपण पाहणार आहोतच, परंतु अगदीच या क्रिकेटच्या पटलावरती त्याने एक वेगळं नाव कोरलंय. आणि आता जर आपण पाहिले तर खरं तर टीम ऐरोली किंग्स या संघाचं नेतृत्व करतोय. ऐरोली प्रीमियर लीग 2025.
पर्व पहिलं या स्पर्धेचं. यावेळेस पुन्हा एकदा डाऊन लेग स्टंप अतिरिक्त धावा ऍड होते टीमच्या टोटलमध्ये. टीमची धावसंख्या 46, 46 धावा. चौथं शतक मार्गस आहे. 46 धावा आपल्याला पाहायला मिळतात सध्याच्या घडीला टोटल स्कोर बोर्ड वरती. स्कोर अगदी संत गतीने पुढे सरकतोय. हो यावेळेस मात्र फ्लिक ऑफ द रेस्ट मनगटाचा चांगला वापर, परंतु त्यावरती मिळेल फक्त आणि फक्त एक सिंगल डिक्लेअरच्या स्वरूपात. अगदीच पायावरती गोलंदाजीचा प्रयत्न करत असताना हेमंत आपल्याला पाहायला मिळतंय. वेगाने प्रत्युत्तर देईल, कुठे ना कुठेतरी लाईन देखील पकडेल, परंतु योगेश दळवीला एकच सांगावं लागेल, हम किसी से कम नाही. यावेळेस राखले फुल टॉस. नो मॅच लँड मधून क्षेत्ररक्षक दूरवरतून रिले झेल घेत असताना एकदा जोरदार टाळ्या उंचावू द्या. अप्रतिम झेल, सर्वोत्कृष्ट कॅच आजच्या दिवसातील आपल्याला पाहायला मिळते. क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल. अप्रतिम क्षेत्ररक्षक, कौतुक करावं लागेल. आणि त्याचप्रमाणे सन्माननीय फ्रेंड्स स्पोर्ट्सचे केशव हांडे साहेब, त्यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतो. वेलकम सर, आपण देखील या आमच्या मुख्य व्यासपीठावरती स्थानपन्न व्हा. आपलं देखील ऐरोली प्रीमियर लीग 2025 सीझन नंबर 1 मध्ये सरसे स्वागत आहे. 40+ उत्तम खेळाडू आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिले तर एक चांगला फिटनेस, चांगला हसमुख असा चेहरा आपल्याला पाहायला मिळतोय. आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर टीम रॉयल स्ट्रायकर ऐरोलीचा पाठीचा कणा म्हणून ज्याची ओळख आहे आणि कायमस्वरूपी त्याचा खेळ त्याने साकारला तो म्हणजे आमचे संग्राम दादा. त्यांना देखील आम्ही विराजमान होण्यास विनंती असेल. दादा या आपण देखील उपस्थित राहा आमच्या मुख्य व्यासपीठावरती. आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. हो यावेळेस आपण पाहिली तर लाईन चांगली ठेवली. बॅट्समनला अक्षरशः यावेळेस बीट केलं जाते. डॉट येते म्हणजे टीमचं टोटल पुढे सरकते 47. शेवटचे 2 चेंडू अजून शिल्लक आहे. न्यू बॅट्समन स्ट्रायकर एंडला डावकऱ्या परिस्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. जितेंद्र भाटे, माफ करा. हो यावेळेस मात्र कव्हरच्या वरतून गॅप मधून क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येत आहेत. चेंडूने मात्र शेवटच्या मुवमेंटला वळण घेतले, परंतु कैलास दादा त्या ठिकाणी उपस्थित होते. 2 धावा कंप्लीट. शेवटचा चेंडू, अंतिमचा बॉल या चौथ्या षटकातील. टीमचं टोटल 49 या आकड्यावरती. तर हसमुख असा चेहरा आमचे संग्राम दादा कायमस्वरूपी रॉयल स्ट्रायकर ऐरोली या संघाचं नेतृत्व करतात आणि पाठीचा कणा म्हणून यांची ओळख देखील आहे. कौतुक करावं लागेल. दादा या आपण स्थानपन्न व्हा आमच्या मुख्य व्यासपीठावरती. हो यावेळेस चकित केलं, फिंगर स्क्रोल केले, टप्पा मधोमध ठेवला आणि बॅट्समनला बीट केले जाते. येते डॉट आणि षटकाची होते समाप्ती. 4 षटका अखेरीस टीमची धावसंख्या 49, 49 या आकड्यावरती. तर ही इनिंग संपण्याच्या आधी मी नक्कीच नेक्स्ट टीमला इन्व्हाइट करीन आमच्या मुख्य व्यासपीठावरती टॉस स्वीकारण्यासाठी. नेक्स्ट टीम असेल या स्पर्धेमध्ये खेळत असताना स्वस्तिक महाराजा आणि GS11 दोन्ही संघाचे कॅप्टन आपण तयार राहा. यानंतर तुमची मॅच खेळवली जाईल. स्वस्तिक महाराजा विरुद्ध GS11. इनिंग ब्रेक्समध्ये आपण करणार आहोत टॉस. याची दक्षता घ्या दोन्ही टीम कॅप्टन्सने या पुढच्या मॅच. चला विनंती असेल जास्त वेळ घेऊ नका. कैलासदादा आणि संपूर्ण टीम इंडियन लॉजिस्टिक विनंती करेन की आपण कुठलाही वेळ घेऊ नका, कारण की आपल्याला अनेक मॅचेस कव्हर करायचे संपूर्ण दिवसभरामध्ये. तर हीच अपेक्षा बाळगेन की कुठलाही वेळ तुम्ही जास्त प्रमाणात घेणार नाही, हीच अपेक्षा आहे. त्यामुळे आपणास विनंती असेल की आपण थोडंसं स्पीडअप करा.
नवीन गोलंदाजी मार्क वरती अमोल वाघमारे. ऐरोली परिसरातील वेगवान गोलंदाज, अनुभवी खेळाडू, बॅट्समन म्हणून नक्कीच त्याची ओळख आहे, परंतु आता गोलंदाजी करतोय. यावेळेस चेंडू आला तसा सोडून दिलाय, पंचांनी ओळखले, अगदीच जमिनीलगत हात समांतर केले, वाईट बॉल. म्हणजे सांघिक अर्धशतक टीमच्या टोटल वरती आपल्याला पाहायला मिळते, ते म्हणजे 50 गाठली आहे टीम ऐरोली किंग्स या संघाने. कौतुक करावं लागेल रमण अंकलचं देखील. हो, यावेळेस मात्र टर्न झाले, हुक केलं, बॉलला मात्र पाठवलंय प्रेक्षकांच्या भेटीला 6 या धावसंख्येसाठी. सोमनाथ नुकताच आलाय षटकार, 6 धावा, अप्रतिम फटका. अगदीच याच फटक्याची खर तर गरज आहे, आणि ज्याची सुरुवात चांगली त्याचा शेवट देखील चांगलाच होतो. सुरुवात चांगली केली टीम ऐरोली किंग्स या संघाने. तुषार हे नाव मात्र नक्कीच चर्चेत राहील, परंतु आता उंची भरपूर आहे, डिस्टन्स हे मात्र कमी आहे. क्षेत्ररक्षक कैलास यांच्या हातामधून झेल सुटणं ही दुर्मिळ गोष्ट आहे. विकेटचं होते पतन, गडी बाद होईल टीम ऐरोली किंग्स या संघाचा. जवळजवळ आपण पाहिलं तर 2 गडी बाद जर आपण पाहिले तर 56 धावा. 56 धावा. न्यू बॅट्समन एंटर झालाय मंगेश. चला ती गाडी आपण लवकरात लवकर थोडीशी मैदानाच्या बाहेर आणा. बॅक टू क्रिकेट. यावेळेस कौ पॉइंटचे क्षेत्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक हेमत आपल्याला पाहायला मिळतात. 1 धावसंख्येसाठी कॉल आणि एकच धावसंख्या मिळते. टीमचं टोटल आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे 57 या आकड्यावरती. अजूनही जर आपण पाहिलं तर 3 चेंडूचा काही शिल्लक आहे. अंतिमचं षटक जितेंद्र भाटे हे शेवटचे 3 चेंडू फेस करण्यासाठी आपल्याला पाहायला मिळतील अंतिमच्या षटकातील. यावेळेस चेंडूला बाहेर पाठवले, अगदीच वी शेप मध्ये क्षेत्ररक्षक दूरवरती आहेत. एकच धाव मिळेल, एकापेक्षा जास्त काही मिळत नाहीये. कौतुक करावं लागेल हे संपूर्ण खेळाडूंचं. अगदी चांगला प्रयत्न, चांगला संघर्ष, चांगला टोटल उभा करण्याच्या प्रयत्नात यशस्वी देखील आहेत, परंतु अगदी संत गतीने सध्याचं क्रिकेट हे आपल्याला पाहायला मिळणार. शेवटच्या 2 बॉल. यावेळेस पंचांकडे नक्कीच अपील मागितले, परंतु लेग बिफोर विकेट नसणार आहे. लेग बाईच्या स्वरूपात मिळेल ती म्हणजे एक सिंगल, आणि टीमचं टोटल पुढे सरकते ते म्हणजे 59 ऑन स्कोरबोर्ड. शेवटचा आणि अंतिमचा 1 चेंडू अजून शिल्लक आहे. अंतिमच्या बॉलवरती जर बॅट्समनने कारनामा केला तर टीमचं टोटल अगदीच अजून पुढे सरकू शकतो, परंतु बॅट्समनला मात्र नक्कीच प्रयत्न करावा लागेल. जो स्ट्राईकला आहे, नाव आहे त्याचं म्हणजे जितेंद्र. अंतिमचा बॉल अगदीच फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षक नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात. एकच धाव, दुसरीसाठीचा प्रयत्न नसणार आहे. म्हणजे पहिल्या इनिंगचा खेळ, पहिल्या सत्राचा खेळ या ठिकाणी संपन्न झाला. टीमचं टोटल आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे 60 या आकड्यावरती. 60 ऑन स्कोरबोर्ड. येणारे चेंडू असतील जवळजवळ 30 आणि जिंकण्यासाठी 61 धावसंख्येचं मात्र लक्ष असेल. आणि यानंतर आपण इन्व्हाइट करूया टीम. जर आपण पाहिलं तर टीम GS11 आणि टीम स्वस्तिक महाराजा दोन्ही संघाचे कॅप्टन आपण विनंती करेन की आपण लगेच या टॉस करण्यासाठी. स्वस्तिक महाराजा आणि त्याचप्रमाणे GS11 नितीन देसाई विनंती करेन की आपण रिपोर्टिंग करा आमच्या मुख्य व्यासपीठावरती. आपण टॉस घेत आहोत. स्वस्तिक महाराज आणि GS11
61 धावसंख्येचा पाठलाग करायचा, टार्गेट 61 आहे याची नोंद घ्या दोन्ही संघाच्या कॅप्टन्सने. चला नेक्स्ट मॅचच्या कॅप्टन्सला आपण विनंती करणार आहोत आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये टॉस करण्यासाठी. स्वस्तिक महाराज आणि GS11 दोन्ही संघाचे कॅप्टन्स आपण या. नितीन दादा विनंती करेन कारण की GS11 या संघाचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे, तर मी नितीन देसाई यांना विनंती करतो की आपण त्वरित या कारण की आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. आज दिवसभरामध्ये आपल्याला अनेक मॅचेस कव्हर करायच्या आहेत. 61 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. एकंदरीत आपण पाहिले तर आपण पाहतोय ऐरोली प्रीमियर लीग रबर बॉल क्रिकेटची अप्रतिम अशी क्रिकेटची स्पर्धा आणि ऐरोलीच्या प्रत्येक खेळाडूंना एक हक्काचं व्यासपीठ कशा पद्धतीने उपलब्ध करून देता येईल त्यासाठी या संपूर्ण आयोजक कमिटीने घेतलेला हा निर्णय. आज 40+ 30+ यंग खेळाडू देखील या स्पर्धेमध्ये आपल्याला आपला खेळ साकार करत असताना पाहायला मिळणार आहेत. अगदीच करण मित्रमंडळाचं ही क्रीडांगण आणि या स्पर्धेमध्ये खास करून जर आपण पाहिले तर खरं तर दिलदार व्यक्तिमत्व म्हणून आपण ज्यांना सातत्यपूर्ण या ऐरोली परिसरामध्ये कायमस्वरूपी आपण पाहिलं ते सन्माननीय मनोहरजी कृष्णा मडवी साहेब, त्यांचे देखील आम्ही आभार व्यक्त करू. अगदीच त्यांचं देखील या स्पर्धेला चांगलं सहकार्य लाभलंय. आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिले तर ट्रायडंट लॉजिस्टिक, त्याचप्रमाणे ट्रायडंट नवी मुंबई आणि युनायटेड स्पोर्ट्स जर आपण पाहिले तर 40+ क्रिकेट खेळत असताना क्रिकेटवरती एक चांगलं अभिराज्य ज्यांनी गाजवलं ते सन्माननीय आमचे सुरेश अंकल, त्यांचे देखील आम्ही आभार व्यक्त करणार आहोत या संपूर्ण स्पर्धेच्या वतीने. आज अनेक पाहुणे मंडळी आहेत, अनेक सहकारी आहेत, अनेक सहकार्यांचं आपण नक्कीच कौतुक करणार आहोत या संपूर्ण स्पर्धेच्या वतीने.
हॅलो. तर वळणार आहोत आपण क्रिकेटकडे. हरीश मोरे गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळते. मोस्ट एक्सपिरियन्स मॅन, अनुभवी खेळाडू. हो, यावेळेस मात्र वेग भरपूर आहे, त्या वेगाला मात्र उत्तर देता येत नाहीये. विकेट्स होते पतन आणि सेलिब्रेशन मैदानाच्या आतमध्ये होत असताना आपल्याला पाहायला मिळते. हेमंत इंडियन लॉजिस्टिक या संघाचा पहिला गडी बाद. चार चेंडू अखेरीस 9 धावा. कैलास स्वतः टीमचा महत्वाचा खेळाडू आहे आणि बॅटिंग करायचे आणि करेल देखील. खासियत आहे मोठमोठे फटके खेचण्यासाठी प्रयत्न आहे. क्षेत्रक्षे त्या ठिकाणी अगदीच आपल्याला पाहायला मिळत. एकच धाव, एकापेक्षा जास्त काही मिळणार नाही. टीमचं टोटल आपल्याला पाहायला मिळत आहे ती म्हणजे 10. या आकड्यावरती 61 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. आतापर्यंत पहिल्या 5 चेंडू अखेरीस 10 धावा, गडी बाद झाले 1. अंतिमचा चेंडू, अंतिमचा बॉल ऑन साइडला मिड विकेटला. क्षेत्ररक्षक सोमनाथ आपल्याला पाहायला मिळतं अगदी वेगाने, मात्र थ्रो अगदी बुलेट आपल्याला पाहायला मिळतं. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. विकेट आली कोणाची, अर्थातच रनआउटच्या स्वरूपात कैलास यांची. बॅट्समन बॅक टू द डगआउट. टीम इंडियन लॉजिस्टिक या संघाला मिळालाय दुसरा हादरा, दुसरा धक्का. कैलासच्या माध्यमातून फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. टीमचं टोटल आपल्याला पाहायला मिळतंय 1 षटका अखेरीस फक्त आणि फक्त 2 गडी बाद. 11 या आकड्यावरती 11 ऑन स्कोरबोर्ड, 11 धावा.
अंपायर फक्त 1 मिनिट मॅच थांबवा. आमचे गाडी फक्त इथे बाहेर जाऊ द्या. अकरा धावा झाल्यात. 11 धावा. बॅक टू क्रिकेट. आपण पुण्याचे एकदा वळणार आहोत मैदानाच्या दिशेने. एका बाजूला टीम ऐरोली किंग्स आणि दुसऱ्या बाजूला टीम इंडियन लॉजिस्टिक आणि गोलंदाजी मार्गवरती अंकुश मोरे. त्यावेळेस अगदीच फ्लिक केल्या क्षेत्राच्या मिड विकेटला सोमनाथ प्रचंड वेगाने अगदीच आपल्याला पाहायला मिळत आहेत. 1 धाव मिळते. एकंदरीत आपण पाहिलं तर सोमनाथ टीम ऐरोली किंग्स या संघाचा चित्ता वाघ म्हणून आपण नक्कीच त्यांना पाहतोय. अगदी वाघासारखी क्षेत्ररक्षक आणि फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस फिंगर स्क्रोल केले. अगदीच गती थोडीशी कमी ठेवली. 1 धाव मिळते. टीमचा टोटल 13. अगदी संत गतीने चालू असले सध्याच्या घडीचं हे क्रिकेट. अंकुश मोरे हो यावेळेस फिंगर स्क्रोल केले. अगदीच गती थोडीशी कमी ठेवली आणि त्याचप्रमाणे आमची सन्माननीय टीम ट्रायडंट नवी मुंबईचे अर्थातच त्याचप्रमाणे ट्रायडंट लॉजिस्टिकचे प्रामुख्याने सर्वेसर्वा आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर अप्रतिम असे खेळाडू 40+ अर्थातच सन्माननीय सुरेशजी राणा सर त्यांचे आम्ही आभार व्यक्त करू. या स्पर्धेच्या वतीने त्यांचं स्वागत केलंय. अमोल वाघमाराने ते म्हणजे षटकाराने 6 या धावसंख्येने टीमचा पुढे सरकतोय. जवळजवळ 19 या आकड्यावरती 19 ऑन स्कोरबोर्ड. 19 धावा. 4 चेंडू अखेरीस 19 धावा. वेल बॅटिंग. अमोल वाघमारे बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्गवरती अंकुश मोरे. लेफ्ट आर्म अराउंड विकेट. यावेळेस चेंडू आला त्याचा सोडून दिलाय. पंचांचा इशारा येतोय. येस इट इज फाईट. अवांतर रूपात भर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 20 या आकड्यावरती. अजून या षटकातील जर आपण पाहिले तर अंतिमचे 2 चेंडू शिल्लक आहेत. हा बॉल अगदीच गरकन फिरकी घेत असताना आपल्याला पाहायला मिळते परंतु स्लिपचा क्षेत्ररक्षक देखील चूक करतोय परंतु त्यावरती मिळेल ती म्हणजे फक्त आणि फक्त एक सिंगल. 21 शेवटचा बॉल. शेवटच्या बॉलवरती देखील हात खुले करण्याची संधी मिळाली तर डेफिनेटली मोठा फटका येऊ शकतो आणि अमोल वाघमारेकडे ती कुवत आहे आणि ते पोटॅन्शियल आहे आणि एक्सपिरियन्स आणि स्वतःवरती असलेला आत्मविश्वास हा त्याच्याकडे भरपूर आहे. घरचं मैदान आहे त्यामुळे सिद्ध करून दाखवेल देखील. शेवटचा बॉल. अंकुश मोरे. जसजसा दिवस पुढे सरकेल तसं प्रत्येक खेळाडू आपला परफॉर्मन्स दाखवेल. अंतिमचा बॉल आणि फर्स्ट स्लिपला 1 हँडेड झेल. एकदा जोरदार टाळ्या होऊन जात्या सचिन भुजबळ परंतु काय घडेल. 12वा खेळाडू आहे जो स्लिपला होता. जर विकेट किपरने ही कॅच पकडली असेल तर डेफिनेटली संघ इंडियन लॉजिस्टिक कुठे ना कुठेतरी संकटात असता कारण की अमोल वाघमारे सारखी महत्वाची विकेट ही डाऊन झाली असती परंतु अप्रतिम प्रयत्न राहिला क्षेत्ररक्षक सचिन भुजबळ यांचा. अगदीच स्वतः टीमची कॅप्टन आणि कॅप्टनने मात्र अप्रतिम झेल पकडला स्लिपला फिल्डिंग करत असताना. निर्धाव चेंडूची सांगता आणि षटकाची होते समाप्ती. पहिल्या 2 षटका अखेरीस जर आपण पाहिलं तर 21 धावा. यानंतर आपण GS11 आणि त्यानंतर आपण पाहतोय त्यांच्या समोर असेल स्वस्तिक महाराजा हा संघ. GS11 आणि स्वस्तिक महाराजा. 18 चेंडू आणि 40 धावसंख्येची आवश्यकता असेल. गोलंदाजी मार्गवरती जितेंद्र भाते आपल्याला पाहायला मिळतील. चांगले खेळाडू चांगले अनुभवी क्रिकेटर.
हो हो, यावेळेस हा देखील बॉल गरकन गिरकी घेणार. चेंडूने वळण घेतलंय, डॉट येतोय. डावकुऱ्या गोलंदाजाला मात्र नक्कीच गोलंदाजी करण्यासाठी इन्व्हाइट केले. चांगला निर्णय कॅप्टनचा. हो, यावेळेस बॅकफुटला येऊन जागा बनवायची. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला देण्यात आहे. पंचांकडे अपील, परंतु अपील मध्ये उत्साह नाही. एक रन तर कंप्लीट अगदी वेगाने. एक एक धावसंख्येने टीमचा पुढे टोटल सरकत असताना 22 या आकड्यावरती तिसरं षटक मार्ग असते. स्ट्रायकर एंडला अमोल. हो, हा देखील बॉल 30 लाईन. आणि आता बॅट्समन थोडासा वेगळा आहे, परंतु गोलंदाजाने आपले हात अक्षरशः चेंडूवरती वळवलेत, बोट मात्र वळवलेत. येतोय हा डॉट. भरपूर वळण घेणारा चेंडू, अर्थातच व्हाईट बॉल. टीमचं टोटल 23. 23 धावा. एक्स्ट्राच देखील थांबाव्या लागतील, कारण की धावांचा डोंगर जरी मोठा असला तरी या एक्स्ट्राच टीम इंडियन लॉजिस्टिकसाठी फायदेशीर आहेत. हा बॉल अगदी कट करण्याचा प्रयत्न गलीमध्ये मिळेल, ती म्हणजे फक्त आणि फक्त एक सिंगल. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 24 या आकड्यावरती. या षटकातील अंतिमचे 2 चेंडू अजून शिल्लक आहेत. अंतिमचे 2 बॉल म्हणजे हे षटक अगदीच लवकर संपन्न करण्याच्या प्रयत्नात जितेंद्र आपल्याला पाहायला मिळते. जितेंद्र भाते. स्ट्रायकर एंडला अमोल वाघमारे. यावेळेस मात्र हुक केलं हरीश मोरे. त्या ठिकाणी शॉर्ट मिडॉनला आपल्याला पाहायला मिळते. चांगलं फिल्डिंगचं प्रयत्न, चांगल्या फिल्डिंगचा परफॉर्मन्स. गोलंदाजीमध्ये देखील आपलं अभिराज्य गाजवलं आणि क्षेत्ररक्षक करत असताना जवळजवळ एकदा वाचवली. अंतिमचा बॉल. अंतिमचा चेंडूवरती देखील हात खुले केले जातील आणि डेफिनेटली तो प्रयत्न राहिलाय, परंतु त्या प्रयत्नामध्ये फक्त आणि फक्त मिळेल ती म्हणजे एकच धाव. आणि आता संधी जशी मिळाली ओव्हरथ्रोच्या स्वरूपात दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाते. चांगला रन बिटवीन द विकेट. षटकाची होते समाप्ती. पहिल्या 3 षटका अखेरीस टीमची धावसंख्या 26 या आकड्यावरती. येणारे चेंडू असतील 12 आणि जिंकण्यासाठी 35 धावसंख्येची आवश्यकता असणार आहे. 12 चेंडू आणि 35 धावा म्हणजे सरासरी जर आपण पाहिली ना तर प्रति षटकामध्ये 17.50 सरासरी तुम्हाला ठेवावे लागेल. जिंकण्यासाठी 35 या धावसंख्येची आवश्यकता असेल. तर गोलंदाजी मार्क वरती जर आपण पाहिलं तर 12 चेंडू आणि 35 धावसंख्येची आवश्यकता असताना चौथ्या षटकासाठी जर आपण पाहिलं तर संतोष. आमच्या मुख्य व्यासपीठावरती जर आपण पाहिलं तर आमचे सन्माननीय पाहुणे, सन्माननीय क्रिकेटचे अशील चाहते आणि चाचवण क्रिकेटचे अप्रतिम असे खेळाडू ज्यांनी 40+ क्रिकेट अक्षरशः मात्र गाजवलं. अर्थातच आपण पाहिले तर व्यावसायिकरित्या ट्रायडन नवी मुंबईसारखा सगळ्यात बलाढ्य संघ ज्यांनी निर्माण केले ते आमचे सन्माननीय सुरेशजी राणा अंकल. त्यांचे आम्ही आभार व्यक्त करून आता पाहिलं तर मोठा फटका बॅट्समन जर आपण पाहिलं तर अर्थातच षटकार लगवत येतो म्हणजे कुणाल. 6 धावा. कुणाल बोरकर. हात खुले करण्याची संधी मिळाली. टीमची धावसंख्या पुढे सरकते अगदीच संत गतीने, परंतु आता मोठा फटका आलाय. बत्तीस धावा. हो, यावेळेस मात्र कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून ओ माय गॉड व्हॉट अ शॉट, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी दैनात आहे. काय होईल आमचे लाईनमॅन त्या ठिकाणी दर्शवत आहेत. हा षटकार आहे आणि बॅट्समन कुणाल बोरकरच्या बॅट मधून आलाय. व्हॉट अ हिट. टप्पा पडणाऱ्या चेंडूवरती चढाई घेऊन मात्र हा मोठा फटका आलाय कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून. 10 चेंडू आणि अजूनही 23 धावसंख्येची आवश्यकता असणार. फक्त एकच निर्णय आणि एकच उद्दिष्ट समोर ठेवलंय की मॅच
हा सामना जिंकायचा आहे. टीमचं टोटल जाऊन पोहोचले आतापर्यंत 38. बॅक टू बॅक 2 चेंडूवरती मोठे धमाके षटकार. यावेळेस आपण पाहिलं तर फटका फसलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. डायरेक्ट थ्रो करतायत. बॅकअप चांगलं राहिलंय. एक धाव कंप्लीट. टीमची धावसंख्या 39. स्ट्रायकर एंडला अमोल वाघमारे अगदी पुढे सरसावत जाऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु आता काय घडेल. विकेटची खरं तर गरज आहे ती म्हणजे अमोल वाघमारेची. तो देखील परतलाय. टीम इंडियन लॉजिस्टिक या संघाला मिळते जवळजवळ तिसरा धक्का. टीमचं टोटल पुढे सरकते. 3 चेंडू अखेरीस फक्त 39 या आकड्यावरती. माफ करा, 4 चेंडू अखेरीस 39 धावा. 39 ऑन स्कोरबोर्ड. 8 चेंडू आणि 22 धावसंख्येची आवश्यकता असेल. 8 चेंडू 22 धावा. न्यू बॅट्समन जर आपण पाहिलं तर नॉन स्ट्रायकर एंडला आपल्याला पाहायला मिळणार. हेमंत शिंदे ज्यांनी अप्रतिम गोलंदाजी केली. पहिल्या इनिंग मध्ये 5 षटकांचं शतक हाताळलं. यावेळेस आपण पाहिलं तर फ्लिक आणि मिड विकेट आणि प्रेक्षक त्यांच्या भेटीला बॉलला पाठवलंय कुणाल बोरकरने. 6 या धावसंख्येसाठी टीमचं टोटल पुढे सरकतंय. ते म्हणजे जवळजवळ जाऊन पोचले 45 या आकड्यावरती. आणि आता येणारे चेंडू असतील 7 आणि जिंकण्यासाठी 16 धावसंख्येची आवश्यकता असणारे. 7 चेंडू आणि 16 धावा. 16 धावा आणि 7 चेंडू. हा चेंडू खरं तर महत्वाचा आहे. या चेंडूवरती जर मोठा फटका आला तर डेफिनेटली टीम ऐरोली किंग्स हा संघ दबावाखाली जाऊ शकतो आणि जिंकण्याच्या आशा वाढू शकतात टीम इंडियन लॉजिस्टिक या संघाच्या. परंतु हा मोठा फटका आला देखील आहे आणि या षटकाराने टीमचा टोटल पुढे सरकेल. ते म्हणजे 51 या आकड्यावरती. येणारे चेंडू 6 आणि जिंकण्यासाठी तब्बल 10 धावसंख्येची आवश्यकता असणार आहे. 6 चेंडू आणि 10 धावा. 10 धावा आणि 6 चेंडू. तत्पूर्वी आपण आमच्या डीजे मास्टर त्यांना देखील देऊया संधी. धन्यवाद. जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 10 धावसंख्येची आवश्यकता असेल. 6 चेंडू आणि 10 धावा. अगदीच जिद्दीचा प्रवास आहे त्यामुळे थोडंसं मात्र शांत राहिले टीम इंडियन लॉजिस्टिक. परंतु त्यानंतर आपण पाहिलं तर आपले हात खुले केले आणि जिद्दीच्या प्रवासात शांतता आणि संयम ठेवणं खूप महत्वाचं आहे. तो शांतता, तीच संयम आणि तेच संयमी क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. आणि तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर डेफिनेटली शिस्त, परिश्रम आणि संयम या तिन्ही गोष्टी आत्मसात करता आल्या पाहिजेत. त्यावेळेस तुम्ही क्रिकेटला जिंकता. संघर्ष करायचा आहे. परंतु टीम जर आपण पाहिली तर ऐरोली किंग्स अगदीच नावातच अभिराज्य आहे. परंतु राज जर करायचं असेल तर तुम्हाला ही मॅच जिंकायची आहे. या मॅचची पकड मजबूत करायची आहे. परंतु इंडियन लॉजिस्टिक हा संघ प्रयत्न करतोय. 7 चेंडू आणि 10 या धावसंख्येची आवश्यकता असताना बॅटिंग करण्यासाठी. परंतु आता गोलंदाजी मार्कवरती इन्व्हाइट केलंय या ऐरोलीचा अर्थात चित्ता फिल्डिंगच्या क्षेत्रातील तोच गोलंदाज सोमनाथ. व्हेरी फर्स्ट बॉल फ्लिक केल्या. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी शॉट मिड ऑफला कुठली चुकी करत नाहीये. विकेट्स होते पतन. योगेश दळवी त्या ठिकाणी कॅच कॅरी करत असताना आपल्याला पाहायला मिळते. गडी बाद होतोय टीम इंडियन लॉजिस्टिक या संघाचा. जवळजवळ तिसरा गडी बाद टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले. 4 गडी बाद टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले. ती म्हणजे फक्त 51.
न्यू बॅट्समन एंटर झाले दीपक शेट्टी. 5 चेंडू आणि 10 धावा. गडी बाजले टीम इंडियन लॉजिस्टिक या संघाचे जवळजवळ 4. हो यावेळेस बिहाइंड विकेट कीपर शॉर्ट फाईनला मिळेल ती म्हणजे फक्त आणि फक्त एक सिंगल. आता मात्र नक्कीच थोडंसं अवघड परिस्थितीमध्ये खेळावं लागेल. दबाव भरपूर आहे परंतु जास्तीत जास्त आता स्ट्राईकला आणायचा प्रयत्न असेल तो म्हणजे कुणाल बोरकरला. आणि कुणाल बोरकर या खेळाडूने मात्र या स्पर्धेमध्ये अप्रतिम कामगिरी केली. तोच कुणाल बोरकर आता नॉन स्ट्रायकर एंडला. टीमची धावसंख्या 52. 4 चेंडू अजूनही करायचे ते म्हणजे 9 धावा. करत वा मरा अशी परिस्थिती. दोन्ही संघांना अगदीच मॅच ही जिंकायची आहे. या मॅच मध्ये मात्र पकड मजबूत ठेवायचे. हो यावेळेस मात्र टर्न झाले हुक केलाय परंतु बॉल जाईल डी फॉर डिक्लेअर झोन मध्ये मिळेल ती म्हणजे सिंगल. आक्रमक करायचं आहे आक्रमकतेचं रूप धारण करायचं. अटॅकिंग पोझिशन मध्ये मात्र बॅटिंग करायची आहे परंतु आयर्ली किंग्स हा संघ अगदी सहजरित्या मात्र हार मारणार नाही. आणि आमचे रमन अंकल आमच्या मुख्य व्यासपीठावरती आहेत आणि या स्पर्धेचा नारळ आणि या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा मात्र त्यांच्या माध्यमातून त्यांनी नक्कीच पार पाडलाय. आणि त्यांचा संघ यावेळेस मात्र फ्लिक ऑफ द रेस्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षक त्याच्या डोक्यावरून बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. 6 या धाव संख्येसाठी या मोमेंटला ही चूक आणि हा मोठा धमाका. आता मात्र विजयाचे संपूर्ण आशा आणि अपेक्षा वाढवून जाईल आणि टीमचं टोटल जाऊन पोहोचले ते म्हणजे 59. आणि आता करायचे 2 चेंडू आणि 2 या धावसंख्येची आवश्यकता असणार आहे. 2 चेंडू आणि 2 धावा. मॅचला मजा येते. या स्पर्धेमध्ये सगळ्यात चुरशीचा सामना करत व मरा अशी परिस्थिती. 2 चेंडू आणि 2 धावा. हा चेंडू मात्र महत्वाचा आहे. या चेंडूवरती मात्र संपूर्ण मॅचची चित्र हल्ला झाल्याने वाईट +1 एकदा जोरदार टाळ्या होऊन जाते टीम इंडियन लॉजिस्टिक या संघासाठी. अप्रतिम खेळ परंतु कौतुक करावं लागेल टीम अर्ली किंग्स या संघाचं. चांगला खेळ आणि चांगला खेळ साकारत असताना कुठे ना कुठेतरी टीम अर्ली किंग्स हा संघ मागे राहायला हरकत नाहीये. येणाऱ्या नेक्स्ट मॅच साठी देखील आपण देऊया त्यांना शुभेच्छा. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट नन अदर दॅन कुणाल बोरकर ठरतोय. या सामन्याचा